am the queen of this house. I am the queen of the house. Where you live. तू कोण पण अशी काय मला जंगलात जायचं. तू अब देख तू झोपेबद्दल अब तू गया बेटा. चालली मला जंगलात फिरायला जायचंय. भूमी आली फिरून तिथे. मला टायगर बघायचं. आवाज ऐकून पण पळशील ग. टायगर बघायचं. मी फक्त झू मध्येच बघितलाय टायगर. तर पाण्यात खेळताना क्यूट असतात. रिअल मध्ये आलं ना जवळ पण खाऊन टाकले. रिअल असतात ते. हो खाऊन टाकेल नाही खात. चिकन घेऊन झालं तर फेकाय जाय तोंडावर. हिला फ्रेंडच वाटतं टायगर. काय दाखवतेस? मार्लेश्वरचं देऊळ आहे ना ते. हे जे डोंगर आहे ना ऊन आलेलं, उन्हाच्या जे पाटचं आहे ना असं छोटस दिसते सूर्यासारखं. ते वालं हा. दाखव. बोट नीट दाखव. हे इथे गावाचं नाव घ्या. माझी चुकी आहे. तू असशील आम्ही नाही. माझी चुकी आहे. बोलते होती मी किती वेळा माहिती 4-5 वेळा काढून आले. काय जाम असतात ना एवढे मोठे. तिथे खाली झाड आहे जामचं. ते तू काढून खाल्लंस ना? खाल्ले, आईला दिले. हम्म. मी म्हणजे सगळ्यांना देऊन मी खाल्ले. मी चल एक तुला पण नाही दाखवते. खाल्लं. चल तर चलो हम देखते जाम का पेड़. मराठीत बोलू शकतो. फॉलो मी. जांबाच्या झाडाला मी जाम आहे असं बोलायसाठी तरी जाम ठेव. सकाळपासून जाम खाते यार. त्या जांबाच्या झाडाला वाटू दे मी जाम आहे म्हणून. सगळी जांब काढलीत तिने. फूट आले मी. बघा मी काही जाम लपून ठेवलेले. सगळ्यांना वाटतं मी सगळे जाम खाल्लेत पण मी ठेवलेत लपून. या तुम्हाला दाखवते कसे लपून ठेवले. हे बघा, हे बघा इथे खाली. हा बघा घोस. हा बघा केवढे. ओ माय गॉड. ओ माय गॉश. हे असे मी पानाच्या खाली लपवलेले जे कोणाला असे दिसत नाहीये. हो. हे बघा इथे. हा रे. मम्मी कुठे कुठे चालली. हो. इकडे ह्या ह्याच्यात खाली. येस. मी एक पण नाही खाल्लं. तू सगळ्यांना वाटलेस मला नाही दिलेस. आता तुला देते हे तुझ्या. काढ पटकन. वाव. किती फ्रेश आहेत बघा. छान आहे एकदम. झाडावरचे मोडून खायला मस्त लागतं. येस. हे तुझ्यासाठी. थँक्यू. थांब एकच घेत. हा मग खाली त्याला एवढे एक काढायला गेली तर सगळे पडत आहेत. बापरे किती आहेत हे. इथे तिथे आहेत आणि हे एवढे आहेत. त्यापेक्षा मी खाल्लेले काय वाईट. असेच पडून जाणार आहेत तर मी खाईन. म्हणून मी काढते. इकडे सगळे आमच्या गावचे लोक आहेत ना आमच्या घरातले सगळे खाऊन थकले. ते म्हणाले तुम्ही आलेत ना मुंबईवर ना घ्या खावा. म्हणून मी सपाटा लावलाय सकाळपासून. सो गाय आम्ही परत तिघं आलोय. सकाळी दोघं आलेलो. आता हा तिसरा मेंबर ॲड झालाय. आणि आम्ही इथनंच सकाळी युटर्न घेतलेलं. आता इकडनं जातोय वरती फायनली. बघू कसं काय आहे. कसलं तरी मी कसला तरी आवाज ऐकला आणि पळाले. बाय बाय बाय. माझा क्लमझीनेस दिसेल तुम्हाला. पानांचा आवाज येतो आणि मला भीती वाटते. काय फुल वरती आहे तर. आणि मला इथनं कुठेतरी आवाज येतो. मला भीती वाटते. कशाला. कसं वाटतं तुला? यायचं होतं ना तनिष्का. सकाळी झोपलेली बाई ही. टॅन दिसली तर समजून जा मी सनस्क्रीन नाही लावलंय आणि एवढं उन्हामध्ये आलोय. सो येस लेट्स गो. सो पोचलोय आम्ही आता इथे. मी ते बोलत होते ना असे फील्ड आहेत स्क्वेअरवाले. हेच आहेत ते सगळे फील्ड्स. इतक्या वरती आम्ही आलोय फायनली. हे ना एकदम असं पावसाळ्यामध्ये सही वाटतं. सगळं असं ग्रीन ग्रीन होतं आणि गार हवा येते. आता फक्त गरम होतं. ओ माय गॉड. आता फक्त गरम होतं इकडे आणि खूप जास्त ऊन आणि दुपारची वेळ आहे. गेली तर वाघ येईल तिथे. जा व्हिडिओ दाखव. कुठे? वाघ अजून पुढे जाऊन नसेल. नको. वाघ बिग मला नाही बघायचा. बस झालं. खरंच आला तर बघवणार पण नाही वाघ. सो येस. आणि हा मी हे गळ्यात घातलं ताकी ह्याच्याने माझा ॲटलिस्ट आवाज तरी येईल थोडासा. कारण की मी माईक मला विसरायची सवय आहे. मी माईक गाडीतच ठेवलं आहे
आणि एकदा पण ब्लॉगमध्ये यूज नाही केला आहे. सो येस आय एम सो सॉरी फॉर ते ऑडिओ क्वालिटी. फक्त असं बर्ड्सचा वगैरे आवाज येईल तुम्हाला, तर प्लीज बेअर विथ दॅट. खरंच असेल तिकडे बघून आहे ना, मला काय माहिती. रिया तर असेल. असतो एवढं उन्हात वा कुठेतरी बसला असेल. इथे कुठे फिरणार आहे उन्हात असं आय थिंक. हा तू ये मग पुढे, पण मग तिचा व्हिडिओ नाही. सो आम्ही फोनवरती वाघाचा आवाज लावलेला आणि एक रँडमली पण असं थोडा जंगलातनं आवाज येतच होता कसला ना कसला. झालं कसला तरी हा माहित नाही, कसला मला नाही माहिती. काय झालं? थांब चल, आवाज आला तर पकडते काय? अरे नाही चल, बरोबर आहे. पागल कसला मार खायला. थांब अगं, थांब ना, हात काय पकड. मी नाही राहत पुढे, हा? तू उभी राहते. हा भाई मी नाही ना तुला ज्या प्रकारे पळाली भाई, मी याच्यात रेकॉर्ड झाला. वाटलं आलं. अगं पुढे ये, थांब थांब. अरे तू चल. अरे मी तुला पकडू तरी शकते. राहू दे, नको घाबरली आणि हिला जंगलात यायचं होतं फिरायला. पकडेल माझ्या. रिया दीदी, रिया दीदी. बाप रे, आता मी घसरत गेली असती घरी डायरेक्ट. घरी पुढे जा ना, मी पकडते तुला. रडली जंगलात, रडली, रडायला आली. भाई रडायला आली तनिष्का. चालेल ना भाई, ढकलू नको, मी पडीन. तनिष्का ये, इतना ये, या रस्त्याने तू ये. काय तू तर रेडी असत. अगं 2 मिनिटं पुढे ना, मी घसरते. मी नाही येत रिया दीदी, पुढे चल ना मग. हा तू खाली बघत चल, मी येते. जरा उभं राहूया ना इथे. काय होत, पुढे जातच नाही. आणि भाई माझ्या अर्ध्या व्हिडिओत मध्ये मी घसरतानाच आहे बाबा. मी ना आधी यावेळी धक्का दिला, तू स्वतःच घसरली. हो, कारण की मी वरती बघत चालली आहे. तनिष्का घाबरली. तनिष्काचं रिॲक्शन असं होतं, असं एवढं फनी होतं ना. आणि बापरे, मी बंद करते, नाही तर मी इथे झोपूनच जाईन घरी. ठीक आहे, बाय. घाबरलेलीस ना वाघाचा आवाज ऐकून? माहिती होतं ही आवाज अरे करते चल, म्हणून. तुझं रिॲक्शन जे आहे ना पहिल्या ह्याच्यात बघितलं सगळ्यांनी. मी थोडी ऍक्टिंग शिकत होती. ऍक्टिंग शिकत होती ना, घाबरलेलीस, तोंड बघायला पाहिजे होतं, रडायला आलेलीस. तर तुला सोडली असती वर आणि आलो असतो खाली. मी तुला ढकललं असतं. बघितलं, सेल्फिश. मला ढकलून ही झाली. फोटो तरी काढायचा. तिला आवाज लावला आम्ही मधल्या जंगलात, ती घाबरली कशी. अरे हिने सांगितलं रे की काठी पण मारणार आहे. हे मला नव्हतं माहिती काठी मारणार. हिने काठी मारली, मी पळाली. ही वाघ ऐकून घाबरली, पुढे गेली. मग मी असंच काठी मारली, पण ही पण पळाली पुढे. मग मी त्याला मारली काठी. एकदम डेंजर. तनिष्का वाघाला घाबरली तर दाखवते मम्मीला. नको दाखव मम्मी. गव मला धोकर